वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रोते हो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 120 पाहणार आहोत. विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणाकारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी त्या श्लोकातून आपल्या मनाला अत्यंत धीर देणारा आणि भगवंतावरील विश्वास दृढ करणारा संदेश देत आहे. जगात अशी अनेक माणसे असतात जी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतात. आपण पाहतो आजच्या समाजामध्ये माणूस किती स्वार्थी झाला आहे. तो आपले स्वार्थ साधण्यासाठी कुठल्या पण थराला जातो. पण या विश्वाचा मालक तो जगदीश्वर असा आहे, जो केवळ आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी स्वतःचे मोठेपण विसरून खाली येतो. समर्थ म्हणतात, तो भक्ताभिमानी आहे, म्हणजेच त्याला आपल्या भक्ताचा अभिमान आहे आणि तो आपल्या भक्ताला एकटा कधीच सोडत नाही, त्याची उपेक्षा कधीच करत नाही. भगवंत आपल्या भक्ताकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. या श्लोकाचे आपण थोडक्यात चिंतन करूया. समर्थ या श्लोकामध्ये देवाच्या 2 अवताराचा प्रामुख्याने उल्लेख करतात, ज्यामध्ये प्रथम मत्स्य अवतार आणि कूर्म अवतार. शास्त्रात या योनींना नीच योनी असे म्हटले जाते, म्हणजेच मनुष्य प्राण्यापेक्षा कनिष्ठ मानल्या गेलेल्या प्राण्याच्या योनी, जसे की मासा आणि कासव, जसे या श्लोकामध्ये कूर्म त्याला म्हटलेले आहे आणि मत्स्य म्हणजे मासा. विचार करा, जो निर्गुण निराकार सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, त्याला मत्स्य म्हणजेच मासा किंवा कासव बनण्याची काय गरज. पण समर्थ सांगतात, जनारक्षणाकारणे, म्हणजे जगाच्या रक्षणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, आणि विधी कारण म्हणजे या जो सृष्टीचा नियम आहे आणि धर्म आहे ते टिकवण्यासाठी देवाने मत्स्य आणि कासवाचा अवतार धारण केलेला. पुराणामध्ये त्याच्या कथा येतात, मत्स्य अवताराच्या आणि कासव अवताराच्या. त्या आपण संक्षिप्तमध्ये पाहूया. मत्स्य अवतार एकदा हयग्रीव नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाच्या झोपेतून पवित्र वेद चोरले आणि तो समुद्राच्या खोल तळाशी जाऊन लपला. वेद चोरल्यामुळे सृष्टीवरील ज्ञान नष्ट झाले आणि अधर्म वाढू लागले. त्याच वेळी पृथ्वीवर प्रलय येणार होता. परमेश्वराला जेव्हा हे समजले, तेव्हा त्याने सृष्टीचा नियम, जी विधी आहे आणि ज्ञानाचे रक्षण करण्यासाठी वेगाने त्वरित एका लहान माशाचे मत्स्य रूप घेतले. हा मासा पुढे विशाल मासा झाला. देवाने हयग्रीव राक्षसाचा वध करून वेद परत आणले आणि परमभक्त सत्यव्रत राजा आणि ऋषीमुनींना एका नौकेत बसून प्रलयापासून वाचवले.
म्हणजे या कथेतून बोध असाच आहे की संकटाच्या वेळी ज्ञान आणि भक्ताचे रक्षण करण्यासाठी देव एका क्षणाचाही विलंब न करता वेगाने धावून येतो. दुसरी जी कूर्म अवताराची कथा थोडक्यामध्ये अशी आहे. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानव अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करत होते. त्यासाठी मंदर पर्वत रवी मंथन दांडा म्हणून वापरला जात होता. वासुकी नागाची दोरी यासाठी केली होती. परंतु समुद्र मंथन सुरू होताच मंदर पर्वताला खाली कोणताही आधार नसल्यामुळे तो महासागराच्या चिखलात रुतू लागला आणि बुडू लागला. जर पर्वत बुडाला असता तर समुद्र मंथन थांबले असते आणि देवाचे कार्य अपूर्ण राहिले असते. अशा वेळी भगवंताने एका महाकाय कासवाचे रूप धारण केले. देव स्वतः त्या समुद्राच्या तळाशी गेले आणि तो विशाल मंदार पर्वत आपल्या पाठीवर पृष्ठभागी पेलून धरला. कासवाच्या पाठीचे कवच अत्यंत कठीण असते हे आपण जाणतो. देवाने ते कष्टाने उपसले जेणेकरून भक्ताचे कार्य यशस्वी व्हावे. या दोन ज्या कथा पुराणामध्ये येतात की भगवंताने कशा प्रकारे मत्स्य अवतार धारण केला, कूर्म अवतार धारण केला, तर कशासाठी? विधी कारण. म्हणजे हा संसार टिकला पाहिजे, या संसारातलं ज्ञान टिकलं पाहिजे आणि जनाचं लोकाचं रक्षण व्हायला पाहिजे. म्हणून भगवंताने मत्स्य आणि कूर्म रूप धारण केले. या नीच योनीमध्ये सुद्धा भगवंताने अवतार घेतला. श्रोते हो, या कथामधून समर्थांना आपल्याला काय सांगायचे आहे? देव आपल्या रक्षणासाठी येतो. आपल्यावर जेव्हा संकट येते तेव्हा आपण देव भगवंत आपल्या समोर साक्षात रूप घेऊन येईल का? तर नाही. तो तुमच्या आमच्या मदतीसाठी एखाद्या शेजाऱ्याच्या रूपात येईल, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात येईल किंवा एखाद्या मुक्या प्राण्याच्या रूपातही भगवंत प्रगट होतो आणि तो आपल्याला त्या संकटातून वाचवतो, आपले संकट दूर करतो. माणसाला थोडं जरी पद, प्रतिष्ठा, पैसा मिळाला तर तो लहान लोकांकडे म्हणजे गरीब लोकांकडे आपण तुच्छतेने पाहतो. त्यांच्याशी आपण व्यवहार करत नाही, त्यांना समारंभ कार्यक्रमाला बोलवत नाही, कारण का ते गरीब आहे. आपल्याकडे जेव्हा प्रतिष्ठा येते, पद येतो, पैसा येतो, तेव्हा माणसामध्ये अहंकारपणाची भावना जास्त जागवली जाते. माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकारामधून माणूस माणसापासून दुरावला जातो. त्याला त्याची पद, प्रतिष्ठा, पैसा हेच मोठं वाटायला लागतं आणि तो माणसाकडे माणूस म्हणून पाहत नाही. पण साक्षात भगवंत इतका मोठा असून देखील भक्तांसाठी, या सृष्टीसाठी मत्स्य अवतार धारण केले, कासव बनायला तयार झाले. म्हणजे भगवंत इतका मोठा असून, भगवंताकडे इतके परमशक्ती असून, तो या जगाचा, या ब्रह्मांडाचा नायक असून देखील छोट्यातलं छोटं पद म्हणजे छोट्यातलं छोटं कार्य, छोट्यातलं छोटं जीव जंतू, या जसे कथेमध्ये सांगितलं की मत्स्य अवतार धारण करून सुद्धा त्याने भक्तांचा उद्धार केला, या सृष्टीचा उद्धार केला. नृपेक्षी कदा देव भक्तात. तसं आपण जर भगवंताला मनापासून हाक मारली, भगवंताला आपण शरण गेलो, तर भगवंत आपली जी पीडा आहे, ते त्रास आहे, ते त्रास कमी करतो. ती पीडा आपली त्रास म्हणजे संपवून टाकतो. म्हणून आपण अनन्यसाधारणपणे ईश्वर भक्ती केली पाहिजे आणि भगवंताला शरण गेलं पाहिजे. तरच ती आपली उपेक्षा जी आहे ती संपून जाते, जे दुःख आहे ते संपून जातं, कारण त्याला त्याच्या भक्ताची काळजी असते. म्हणून हे मना, तू काळजी नको करूस,
जर तो देव एका माशाच्या आणि कासवाच्या रूपात येऊन या जगाचे रक्षण करू शकतो, तर तुझ्या पाठीशी म्हणजेच आपल्या पाठीशी का बरं भगवंत उभा राहणार नाही? भगवंत का आपल्या दुःख, आपली पीडा, आपला त्रास सोडवण्यासाठी येणार नाही? गरज आहे ती आपल्या श्रद्धेची. आपण श्रद्धापूर्वक भगवंताला शरण गेलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताची पूजा पाठ केली पाहिजे, भगवंताचं म्हणजे सातत्यानं नामस्मरण चिंतन, भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. ईश्वराला आपण कधी ही एकटं नाही सोडलं पाहिजे. म्हणजे ईश्वराला एकटं नाही सोडलं पाहिजे, म्हणजे करोडो भक्त आहेत हो ईश्वराचे. मग आपण कुठं की भगवंताला एकटं नाही सोडलं पाहिजे, म्हणजे सातत्याने आपण आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हेच समर्थांना या श्लोकामधून सांगायचं आहे. विधी कारणे जाहला मत्सवेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी, जना रक्षणाकारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण.